प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये जबरदस्त थरार बघायला मिळालाय। पिंकीला इतक्या विचित्र पद्धतीने अडकवलंय बापूसाहेबांनी। पिंकी म्हणत असते की मला आधी मेडिकल कॅम्पमध्ये घेऊन जा, पण तिचं काही ते पोलीस ऐकत नाहीये, कारण ते पोलीसच खोटे आहेत। तो पोलीस म्हणतो आधी तुम्ही स्टेटमेंट द्या, मगच आम्ही तुम्हाला त्या कॅम्पमध्ये नेऊ। तेव्हा पिंकी या गोष्टीसाठी तयार होते। ती मनात विचार करते, माझ्या स्टेटमेंटमुळे जर लोकांचा जीव वाचत असेल तर मी स्टेटमेंट द्यायला काय हरकत आहे, म्हणून पिंकी तयार होते स्टेटमेंट द्यायला। पिंकीचं स्टेटमेंट ते लोक रेकॉर्ड करताय। पिंकी म्हणते, मी या गावची सरपंच पिंकी युवराज धोंडे पाटील, मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, पण माझ्याकडनं या नकली औषधांचा पुरवठा झालाय। आता पिंकी पुढे काही बोलणार तेवढ्यात हा पोलीस म्हणतो बस बस पुरे झालं, एवढं स्टेटमेंट पुरेसं आहे तुमचं। पिंकी आता पुढे बोलत असते, पण हे सगळं कसं झालं काय झालं मला काहीच माहिती नाहीये, पण हे सगळं अर्धवट पिंकीचं बोलणं यांनी रेकॉर्ड केलंय की तिने फक्त कबूल केलं एवढंच। आता तिकडनं तो उपसरपंच आहे ना प्रेक्षकांनो, ते हे सगळं रेकॉर्ड करतोय। पिंकी आता जरा चांगलीच घाबरली आहे, पण तिने या क्षणाला युवराजला वगैरे फोन करायला हवा होता, पण ते लोक तिला वेळच देत नाही। ते म्हणतात बस पुरे झालं, एवढं स्टेटमेंट हवं होतं तुमचं, चला आता तुम्ही आमच्या सोबत। पिंकी म्हणते, हे बघा साहेब, मला खरंच माहिती नाहीये हे सगळं नकली औषधं कुठून आले आहेत, मला तुम्ही प्लीज त्या कॅम्पच्या ठिकाणी घेऊन जा, खूप लोकांचा जीव धोक्यात आहे, त्यांनी जर ती औषधं घेतली तर त्यांचे जीव जातील। पण तो पोलीस काही पिंकीचं ऐकायला तयार नसतो। तो म्हणतो चला यांना अटक करा, हे तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता सगळा सरपंच बाई, आता विचार करून काय उपयोग आहे, असं म्हणून त्यांनी पिंकीला शेवटी अटक केली आहे। आणि आता हा जो उपसरपंच आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे माझा असा अंदाज आहे मे बी तो पिंकीच्याच साईडनी आहे, पण बापूसाहेबांनी त्याच्यावर प्रेशर टाकलंय म्हणून त्याने हे बापूसाहेबासाठी काम केलंय। पण त्याने पिंकीची जी रेकॉर्डिंग केली आहे ना ते खूप चांगलं केलंय, कारण हे सगळं तो कदाचित युवराजला दाखवेल। तो आता मनात म्हणतो, बघा सरपंच बाई मी किती एफिशियंट झालोय कामात, आणि त्याने बापूसाहेबांना फोन करून सांगितलंय की तुमचं काम अगदी चोख पद्धतीने केलंय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं रेकॉर्ड केलंय। आता त्याने हे सगळं बापूसाहेबांना सांगितलंय। बापूसाहेब म्हणतात, वा वा उपसरपंच साहेब, खरं तर तुमची सरपंच होण्याची कुवत आहे, पण तुम्हाला उपसरपंच करण्यात आलं, काळजी करू नका, आम्ही तुमच्या ह्या कामाची दखल घेतली आहे। आता घरी जाऊन आराम करा, बायका मुलांसोबत दिवस छान साजरा करा, सुट्टी घ्या, आणि या कानाचं त्या कानाला कळता कामा नये, नाहीतर काय होईल ते माहिती आहे ना तुम्हाला। आता फोन ठेवून दिलाय त्यांनी। सुशीलाबाई म्हणतात, ओ साहेब काय करणार आहे सांगा ना पुढे तुम्ही, माझा जीव वर खाली होतोय। बापूसाहेब म्हणतात, आता आम्ही काय करणार आहे ना त्यासाठी तुम्ही उद्याची वाट बघा। सुशीलाबाई आता काळजी करू नका, आपले सगळे प्रॉब्लेम सुटून जाणार आहेत। आणि आता धनंजयला आणि सुशीलाला ते सांगताय, मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनीही घराच्या बाहेर पडायचं नाही उद्यापर्यंत तुम्हाला सगळी खबर आलेली असेल, सगळं काही प्लॅनिंग प्रमाणेच होतंय। धनंजय म्हणतो की मी येऊ का बापूसाहेब तुमच्यासोबत, म्हणजे माझी गरज लागेल तुम्हाला। बापूसाहेब लगेच डायलॉग मारतायत, ओ जावाई बापू, वाघ जेव्हा शिकारीला बाहेर पडतो तेव्हा त्याला लवाजमा लागत नाही, असं म्हणून ते बाहेर पडले। इकडे युवराज सारखा पिंकीला फोन करतोय, पण पिंकीचा फोन स्विच ऑफ येतोय। बापूसाहेब पाठमोरं बघतायत युवराजला आणि गपचूप निघून जात आहेत खालून। आता युवराज ते डॉक्टर संध्याला फोन करतो काळजीने। ते डॉक्टर संध्या म्हणतात, इथे आलेल्याच नाहीये सरपंच बाई, अहो आम्ही केव्हाची कॅम्पवर त्यांची वाट बघतोय, लोक खोळंबलेत। आता मात्र युवराजचे धाबे दणाणलेत, पिंकी नेमकी गेली तरी कुठे। तो म्हणतो ठीक आहे, मी फोन करतो सरपंच बाईंना, कदाचित त्या कुठल्या कामात अडकले असतील। संध्या म्हणते, अहो प्लीज लवकर बोलवा, इथे लोक सगळे त्यांची वाट बघतायत, खोळंबलोयत आम्ही। पण पिंकीला मात्र एका अननोन ठिकाणी नेण्यात येते। पिंकीच्या लक्षात येते, पिंकी म्हणते, हा रस्ता तर पोलीस स्टेशनला जात नाही आणि कॅम्पवर पण नाही, तुम्ही मला कुठे नेतायत साहेब। पिंकी त्या पोलिसांना विचारत असते, पण कोणीच तिला काहीच उत्तर देत नाही। पिंकीचे पण धाबे दणाणलेत, रादर ती घाबरली असं म्हणायला हरकत नाहीये। छबी आली आहे तिथे। छबी म्हणते, काय रे युवराज, काय झालं। युवराज म्हणतो, बघा ना छबीताई, कारभारणीचा फोनच लागत नाहीये। छबी म्हणते, अरे कुठल्या कामात अडकली असेल ती। आता त्या कॅम्पवरनं इतर सहकाऱ्यांचा फोन येतो युवराजला, सरपंचबाई अजून आल्या नाहीयेत, कुठे आहेत। युवराज म्हणतो, आम्ही त्यांनाच फोन करतोय, आम्हाला कॉन्टॅक्ट झाला की आम्ही कळवतो। युवराजला आता खूप काळजी वाटते। तो छबीला म्हणतोय, कुठे गेले असतील सरपंचबाई। छबी म्हणते, अरे तू कशाला टेन्शन घेतोयस, ती सरपंच आहे ना गावची, तिच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात युवराज, तू काळजी करू नकोस, एक काम कर, मी जाते तिथे कॅम्पवर पिंकीच्या वतीने।
युवराज म्हणतो ताई तुम्ही ह्या अवस्थेत कशाला जाताय? छबी म्हणते अरे माझ्या अवस्थेला काय झालंय, मी बरी आहे आणि तसंही पिंकीने माझ्यासाठी खूप काही केलंय, मी तिच्यासाठी एवढं करूच शकते. छबी आता कॅम्पवर जातीये, पुढे तर खूपच एक्साइटमेंट आहे. पिंकीला एका अननोन ठिकाणी आणलंय त्यांनी डोंगरापाशी आणि पिंकीला ना त्या हतकडीने त्या म्हणजे गाडीला लॉक केलंय. पिंकी मदतीसाठी ओरडत असते, ओ मॅडम मला सोडा इथून, मला इथे का लॉक केलंय, काय चाललंय तुमचं हे सगळं, का करताय तुम्ही हे? पिंकी मोठ्या मोठ्याने ओरडत असते मदतीसाठी, पण ते पोलीस आता तिथून मागे गेलेत कारण बापूसाहेब तिथे आले आहेत. पिंकी बापूसाहेबांना बघून आश्चर्यचकित झाली आहे. आता हा कॅम्पवर पोहोचलाय. युवराज आणि छबी त्या संध्या म्हणतायत कुठे राहिल्या सरपंच बाई, अहो लोक त्यांची वाट बघतायत आणि त्या आल्याशिवाय सुरुवात नाही करायची म्हणतायत. त्यावर युवराज म्हणतो या छबीताई आहेत. छबी म्हणते मी पिंकीच्या वतीने इथे आली आहे. ही संध्या जरा घाबरून जाते. ती म्हणते आपण कोण आहात? युवराज छबीची ओळख करून देतो, या गजराज धोंडे पाटलांच्या कन्या आहेत. छबी म्हणते की मी हा कॅम्प हँडल करते पिंकी येईपर्यंत. आता ती संध्या विचार करते अरे देवा ही बाई कशाला इथे आली आहे, हा सगळा खेळ बिघडून जाईल आता. युवराज म्हणतो या छबीताई आहेत गजराज धोंडे पाटलांच्या कन्या. आता इकडे पिंकी बघते की बापूसाहेब आलेत. बापूसाहेब त्या पोलिसांना खूप मोठे पैसे देतात आणि म्हणतात चांगलं काम केलं तुम्ही, आता ओरिजिनल पोलीस यायच्या आत इथून पळा. आणि ते लोक तिथून निघून जातात. छबी इथल्या लोकांना मार्गदर्शन करते कॅम्पमधल्या की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सरपंचबाईंवर खूप जबाबदाऱ्या असतात, त्या कुठल्या तरी कामात अडकल्यात, त्यांच्या वतीने मी इथे कॅम्पवर आली आहे. पण गावातल्या बायकांना फक्त पिंकीवरच विश्वास असतो. त्या म्हणतात त्या आल्याशिवाय आम्ही हा कॅम्प चालू करणार नाही आणि तपासण्या करणार नाही. ही संध्या म्हणते हे बघा आपण इतक्या वेळ वाट बघितली, अजून थोड्या वेळ सरपंचबाईची वाट बघूयात ना, कशाला सुरुवात करताय तुम्ही? छबी म्हणते अहो असं काय करताय, लोकांना कशाला तात्काळ ठेवायचं, आमच्या पिंकीला अजिबात आवडत नाही तिच्यामुळे लोकांचा खोळंबा झालेला. मी एक काम करते, मी कॅम्पला सुरुवात करते, तोपर्यंत पिंकी येईलच ना, आणि तुम्हीच सांगा मला पिंकीला आवडेल का तुम्हाला त्रास झालेला? छबी लोकांना कन्व्हिन्स करतीये, पण लोक पिंकी आल्याशिवाय सुरुवात करणार नाही असं सारखं म्हणताय. छबी म्हणते मी आहे ना, मी सुरुवात करेल. बायका म्हणतात अहो आम्ही 2 जीवाशी आहोत. छबी म्हणते मी सुद्धा 2 जीवाशी आहे. आता पिंकीला त्या पोलिसांनी सोडवलंय आणि तिथे म्हणजे असं ढकलून दिलंय. छबी त्या लोकांना म्हणते अहो ताई मी सुद्धा 2 जीवाचीच आहे, मी सुद्धा इथे चेकअप करून घेते की. तेव्हा या बाया म्हणतात ताई एक काम करा, तुमच्यापासून सुरुवात करा. छबी म्हणते काही हरकत नाहीये, तुम्हाला एवढी का भीती वाटतेय या कॅम्पची? आता मात्र संध्या घाबरली आहे की या छबीला जर नकली गोळ्या मिळाल्या तर हिची तब्येत बिघडेल आणि गजराज धोंडे पाटील हिला पकडेल. पण छबी काही ऐकायला तयार नाही, कारण छबीला या गोष्टी माहितीच नाहीयेत ना. छबी अगदी इनोसंटली लोकांशी बोलतेय की तुमची भीती जाण्यासाठी मी सुरुवात करते चेकअपला. त्यावर ही संध्या म्हणते अहो असं काय करताय, तुमच्यापासून कशाला सुरुवात करताय, आपण एखाद्या दुसऱ्या पेशंटला पाठवू ना आतमध्ये. छबी म्हणते अहो मॅडम असं काय करताय, माझा विश्वास आहे डॉक्टरांवर आणि जर माझ्यापासून सुरुवात झाली तर काय हरकत आहे, या लोकांची भीती जाईल की मग. छबी काही ऐकायला तयार नाहीये. पिंकी म्हणत असते बापूसाहेब हे काय करताय तुम्ही, कशासाठी हे सगळं करताय? बापूसाहेब म्हणतात तुझ्यामुळे माझं मंत्रीपद गेलं, तुझ्यामुळे माझं राजकारण संपतंय, तुला सोडणार नाही मी. पिंकी म्हणते बापूसाहेब असं काय करताय तुम्ही, अहो तिथे लोकांचे जीव धोक्यात आहे. बापूसाहेब म्हणतात तू माझ्या प्रगतीमधला अडथळा आहे, तुला सोडणार नाही मी. तो पिंकीच्या मागे गाडी घेऊन धावतोय 4 व्हीलर. पिंकीला आता जोरदार धडक दिली आहे त्यामुळे ती खाली पडली आहे. बापूसाहेब पिंकीला म्हणतात तुला मी सांगितलं होतं समजावून माझ्यामध्ये येऊ नकोस म्हणून, तू माझं ऐकलं नाहीस. तू माझं राजकारण संपवायला निघाली ना, मी तुला संपवलंय. तुझं मान मर्यादा मरातब सगळं मी धुळीला मिसळलंय. तू आता कपाळाला कलंक घेऊन मरणार, लोकांचे शिव्या शाप घेऊन तू मरणार. आता तुझ्यामुळे खूप लोकांचा जीव धोक्यात आलाय, त्यामुळे तुझ्या कपाळावर हा कलंक कायम राहणार. पिंकी भीक मागत असते त्यांच्याजवळ की नाही बापूसाहेब असं करू नका, मी तुमच्या पुढे हात जोडते. पण बापूसाहेब सारखे तिच्या अंगावर गाडी घालताय. पिंकी म्हणते मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण मला कॅम्पवर जाऊ द्या, लोक नकली औषधं घेऊन मरतील बापूसाहेब. आणि इकडे छबी मात्र तिच्यापासून सुरुवात करते कॅम्पमध्ये चेकअपला. छबीने कुठलं तरी इंजेक्शन पण घेतलंय आणि ही संध्या बहुधा तरी बापूसाहेबांना सारखा फोन करते, पण बापूसाहेब पिंकीला मारण्यात व्यस्त आहेत ना. बापूसाहेब म्हणतात पिंकीला लोकांच्या मनातून तुला कायमचं मिटवण्यासाठी काही लोकांचे बळी घेतले तर काही बिघडत नाही. लई मिरवलंस तू सरपंच म्हणून, आदर्श सरपंच म्हणून ना, लोक तुला पळपुटे सरपंच म्हणून ओळखतील. तुझ्या जाण्यानं कोणालाच आता वाईट वाटणार नाही. लोकांना वाटणार आहे की तूच त्यांना खोटी औषधं देऊन मारून टाकलायस.
आणि पळून गेलीयस. लोक आता तुझ्या मरणाची वाट बघतील. आणि पिंकीचे धाबे चांगलेच धडाडलेत. पुढे आपण बघतोय बापूसाहेबांनी पिंकीला डोंगराच्या कड्यापाशी आणलंय. पिंकी म्हणते मला लोकांच्या म्हणण्याची काहीही पर्वा नाहीये. माझ्या धनींचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्यासाठी तो पुरेसा आहे. बापूसाहेब म्हणतात की मीच तुला आता तुझ्या धनीपासून दूर करतो आणि त्यांनी अशा प्रकारे पिंकीचा जीव घेतलाय. प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि आपला व्हिडिओ सर्चमध्ये नाहीये, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरा एक व्हॉइसमध्ये व्हिडिओ मी माझ्या पहिल्या चॅनलवर पण अपलोड करते, तो ऐकायला विसरू नका. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.